विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर आणि वाणिज्य विभागातर्फे हार्दिक स्वागत। आज आपण बीकॉम तृतीय वर्षातील विपणन व्यवस्थापन पेपर पहिला यामधील प्रकरण तिसरे उत्पादन आणि किंमत निर्णय या चॅप्टरवर प्रकरणावर सविस्तर चर्चा करू। पहिल्यांदा अभ्यासू आपण वस्तू उत्पादन अर्थ आणि स्वरूप। विविध आस्थापनांमध्ये प्रमंडळांमध्ये बाजारपेठेतील ग्राहकांच्या आवडीनिवडी त्यात होत जाणारे सततचे बदल याचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर ग्राहक वर्गाला नजरेसमोर ठेवून आपलं उत्पादन करावं लागतं। उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात। तसेच ग्राहकांना समोर ठेवूनच किंमत निर्धारणाचं कार्य सुद्धा करावं लागतं। उत्पादन देशातील कोणत्या ठिकाणी करावं, विदेशात करायचं झालं तर विदेशातील कोणत्या देशामध्ये करावं की ज्यामुळं उत्पादन खर्च कमी येईल, तसेच विक्री खर्च सुद्धा कमी येईल याचा आढावा घेऊन वस्तू उत्पादनाचा निर्णय घ्यावा लागतो। तसेच किंमत निश्चिती करावी लागते। यानंतर अभ्यासू आपण वस्तू उत्पादनाच्या व्याख्या संदर्भामध्ये व्याख्या पाहू आपण वस्तू उत्पादनाची। पहिली व्याख्या आहे, वस्तू उत्पादन म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जिच्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधणे, मालकीचे हस्तांतरण होणे, तसेच उपभोग घेऊन समाधान मिळवणे या सर्व गोष्टी शक्य होणे होय। कच्च्या मालाच्या बदललेल्या स्वरूपामुळे ग्राहकांना या सर्व सेवा उपलब्ध होणे शक्य होते। म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करायची, त्यामधून त्याचं रूपांतर पक्क्या वस्तूमध्ये करायचं आणि त्यामधून मग ग्राहकांना उपभोग घेता येतो, ती वस्तू वापरता येते, त्यांना त्यांचं समाधान मिळतं। पण वस्तू अशा पद्धतीची बनवायची की ज्यामुळं ग्राहकांचं लक्ष वेधलं जाईल, वस्तू विक्रीमधून मालकीचं हस्तांतरण होईल आणि ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान प्राप्त होणं शक्य होईल। त्यानंतर पुढची व्याख्या आहे, वस्तू म्हणजे एका अर्थाने उपयोगितेची आणि काही वैशिष्ट्यांची निर्मिती ज्यामुळे ग्राहकाला वस्तू वापराचे जास्तीत जास्त समाधान प्राप्त होणे होय। वस्तू निर्माण करायची आहे, त्या वस्तूमधून काय होणं अपेक्षित आहे, ग्राहकांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे, उपयोग करता आला पाहिजे आणि त्या वस्तूमध्ये असे काही गुणवैशिष्ट्य निर्माण केले पाहिजेत की ज्यामुळं ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल आणि तो सातत्यानं आपल्या वस्तूशी बांधील राहील, एकनिष्ठ राहील। यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात। नवीन वस्तू विकास प्रक्रिया। नवीन वस्तू विकसित करण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रियेमधून जावं लागतं, कोणकोणते टप्पे पार पाडावे लागतात हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे नवीन कल्पनेची निर्मिती। एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी वस्तू किंवा सेवा निर्माण करण्याची कल्पना निर्माण होणं
किंवा मनामध्ये कल्पना येणं ही पहिली पायरी आहे यामधली. यासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन मागणीचे विश्लेषण करून उत्पादकाच्या मनात एखादे नवीन आणि अपरिचित उत्पादन बाजारात आणण्याची कल्पना येणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती कल्पना अशी असावी की ज्यामधून नवीन उत्पादन, अपरिचित उत्पादन बाजारपेठेमध्ये येईल. ही आहे यातली पहिली पायरी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नवीन कल्पनेचा वास्तविक अभ्यास किंवा नवीन कल्पनेचा आढावा. जी नवीन कल्पना एखाद्या उत्पादकाच्या, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ती नवीन कल्पना किती वास्तववादी आहे, आपल्या व्यवसायाच्या हिताची आहे, याचा आढावा ह्या टप्प्यामध्ये घेतला जातो. आणि निश्चितपणे जर आपण ती वस्तू विकसित केली तर ती वस्तू आपल्याला विकसित करणं शक्य आहे किंवा नाही याचा अभ्यास ह्या टप्प्यामध्ये केला जातो. त्यानंतर कल्पनेचा विकास व परीक्षण. वस्तू विकास कल्पना व्यवहार्य असेल तर, की आपल्याला वाटतं की ती वस्तू आपण विकसित करू शकतो असं जर वाटत असेल, कल्पना जर वास्तवामध्ये आणायची असेल असं वाटत असेल, तर या टप्प्यामध्ये वस्तू विकास व संशोधन विभाग त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी योजना तयार करतो. त्या प्रमंडळामध्ये, कंपनीमध्ये जो R&D विभाग असतो, तो विभाग या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मग एक आराखडा तयार करतो आणि वस्तूचं उत्पादन सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर आहे वस्तू विकास. व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर असणारी संकल्पना किंवा ही कल्पना असेल तर ह्या टप्प्यामध्ये वस्तूच्या विकासाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाते आणि वस्तू चाचणी विपणनासाठी तयार होते. त्यानंतर आहे बाजारपेठ परीक्षण. आपली नवीन वस्तू बाजारपेठेमध्ये कितपत टिकाव धरेल, कितपत मागणी निर्माण होईल, यासाठी ग्राहकांना समोर ठेवून वस्तूंचा पुरवठा चाचणी बाजारपेठेमध्ये केला जातो. वस्तूमधील गुणवैशिष्ट्ये, वेष्टन, उपयोगिता ग्राहकांना समजावून सांगितली जाते आणि बाजारपेठेमध्ये ग्राहकांचं जे आपल्या वस्तूबद्दलचं मत आहे ते ह्या टप्प्यामध्ये आजमावलं जातं. त्यानंतर आहे बाजारपेठेतील वस्तूच्या कार्याचा आढावा. वस्तू बाजारपेठेमध्ये सादर केल्यानंतर किंवा सादर करताना ग्राहक वस्तू स्वीकारतील का? मागणी तसेच विक्रीच्या प्रमाणामध्ये वाढ होईल का? नफ्याचे प्रमाण उच्च असेल का? विक्रीनंतर ग्राहक वर्ग समाधानी असेल का? तसेच आपल्या वस्तूला स्पर्धा करणाऱ्या प्रतिस्पर्धी कंपन्या पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये आणतील का? या सर्व बाबींचा या टप्प्यामध्ये विचार केला जातो. आणि यानंतर आहे वस्तूचे व्यापारीकरण. चाचणी विपणन यशस्वी झाल्यानंतर या टप्प्यामध्ये अंतिम वस्तूचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले जाते. विक्री कर्मचारी, मध्यस्थ यांना नवीन वस्तूच्या विक्रीसाठी प्रोत्साहित केलं जातं, प्रवृत्त केलं जातं.
यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. उत्पादनाचे वर्गीकरण. प्रमंडळामधून, कारखानदारीमधून, कारखान्यांमधून ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्याचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं जातं. त्यातला पहिला आहे ग्राहक उत्पादन किंवा वस्तू. यामध्ये ग्राहकांना ज्या वस्तू आवश्यक असतात, ज्यामधून त्यांच्या गरजा भागवल्या जातात, त्यांना उपभोग घेता येतो, समाधान प्राप्त करता येतं, त्या वस्तूचा समावेश यामध्ये होतो. त्यातली पहिली आहे सोयी सुविधाजनक वस्तू. ग्राहकांना अनेक प्रकारच्या वस्तू वापरण्यासाठी आवश्यक असतात, परंतु त्याची चॉईस करत असताना त्यामध्ये सोयी सुविधाजनक वस्तू आणि इतर प्रकारच्या काही वस्तू असतात. त्यामध्ये आपण सोयी सुविधाजनक वस्तू बघू. यामध्ये ग्राहक आपल्या वेळेचा अपव्यय न करता नजीकच्या बाजारपेठेमधून किंवा जवळच्या ठिकाणावरून वस्तूंची खरेदी करतात. अशा वस्तू कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी प्रयत्नामध्ये त्यांना खरेदी करता यावी अशी त्यांची अपेक्षा असते. उदाहरणार्थ सिगारेट्स, साबण, बल्ब, कमी किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू. ह्या वस्तू ग्राहक तात्काळ कुठलाही वेळ न दवडवता थोड्याशा प्रयत्नामध्ये प्राप्त करतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तुलनात्मक खरेदी वस्तू. ह्या वस्तू खरेदी करताना ग्राहक अतिशय चौकस बनतात. विचारपूर्वक वस्तूंची खरेदी करतात आणि ती खरेदी करत असताना वस्तूची क्वालिटी, किंमत, स्टाईल यांची तुलना करून वस्तू खरेदी करतात. तुलना करून त्यामधून जास्तीत जास्त चांगली असलेली वस्तू, किफायतशीर वस्तू खरेदी करतात. या वस्तू आहेत उदाहरणार्थ फर्निचर, ड्रेस मटेरियल, शूज, फ्रीज, कूलर, मिक्सर, टीव्ही इत्यादी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कौशल्यपूर्ण विशेष वस्तू. काही वस्तू अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या बनवलेल्या असतात, तयार केलेल्या असतात. तसेच मोठ्या नावाजलेल्या ब्रँडच्या असतात, नावाजलेल्या कंपनीच्या असतात. अशा वस्तू खरेदी करण्यावर सुद्धा ग्राहकांचा मोठा भर असतो. असे काही विशेषच ग्राहक असतात. हे ग्राहक अशा ब्रँडेड वस्तूच्या, वैशिष्ट्यपूर्ण वस्तूचा, त्याच्या किमतीचा कुठलाच विचार न करता ह्या वस्तू खरेदी करतात. त्यानंतर आहे न विचारलेल्या वस्तू. ह्या अशा प्रकारच्या वस्तू असतात की ज्यांची ग्राहकांना माहिती नसते, ज्यामुळं ते ह्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत. परंतु त्या वस्तूंचा वापर करणं ग्राहकांच्या हिताचं असतं, परंतु ह्या वस्तूंची त्यांना माहिती नसते, त्यामुळे ते या वस्तूबद्दल विचारणा करीत नसतात. मग अशा वेळेस अशा वस्तूंची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करावी लागते. त्या वस्तूचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना त्याची माहिती करून द्यावी लागते. यानंतर पुढचा भाग आहे औद्योगिक उत्पादन किंवा औद्योगिक वस्तू. औद्योगिक उपयोगासाठी, वापरासाठी या कारखानदारीमध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी काही वस्तू उत्पादित केल्या जातात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे कच्चा माल. कारखानदारीसाठी कारखानदारीमधून पक्का माल निर्माण करण्यासाठी कच्चा माल आवश्यक असतो, जो की शेती, समुद्र आणि जंगलामधून प्राप्त होतो.
समुद्रापासून आणि जंगलामधून काही मिनरल्स, खनिज द्रव्य प्राप्त होतात, ज्याच्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे, तांबा आहे, पितळ आहे, लोखंड आहे. हे त्या क्षेत्रापासून प्राप्त होतं कच्च्या रूपामध्ये. त्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या वस्तू बनवायच्या असतात. तसेच शेतीमधूनही काही कच्चा माल प्राप्त होतो, ज्यामध्ये गहू आहे, कापूस आहे, तंबाखू आहे, दूध आहे, मांस आहे, अंडी आहेत. यांचा सुद्धा वापर करून काही इतर पक्का माल बनवला जातो किंवा त्याला दुसरं रूप देऊन तो माल बाजारपेठेमध्ये विकला जातो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे ड्रेसिंग सामग्री किंवा ड्रेसिंगचा कच्चा माल. रेडीमेड गारमेंट्स बनवणाऱ्या कारखानदारीसाठी त्या कारखान्यामधून पक्का माल निर्माण करण्यासाठी, म्हणजे नवनवीन रेडी ड्रेसेस बनवण्यासाठी कच्चा माल आवश्यक असतो. आणि हा कच्चा माल इतर कापड निर्मिती कारखान्यांकडून यांना प्राप्त होतो. त्या कापड निर्मिती कारखान्यांचा तो पक्का माल आहे, पण यांच्या दृष्टिकोनातून तो कच्चा माल आहे. कारण या ड्रेस मटेरियलचा वापर करून त्या कापडाचं रूपांतर हे ड्रेसमध्ये करतात आणि त्याची पुन्हा विक्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये आणतात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे उपकरणे. काही छोटी मोठी उपकरणे बनवली जातात कारखानदारीमधून. त्यामध्ये आहेत स्क्रू ड्रायव्हर्स, फाईल्स, कम्प्युटर्स, टाइम क्लॉक्स, टाइप रायटर्स, फॅक्स मशीन्स, झेरॉक्स मशीन्स, प्रिंटर्स इत्यादी. या वस्तूसुद्धा कारखानदारी विभागामधून उत्पादित केल्या जातात आणि त्याची सप्लाय केली जाते. त्यानंतर आहे अवजड यंत्रे किंवा मशिनरी. प्रमंडळामध्ये मशिनरीचं उत्पादन केलं जातं आणि त्याची विक्री केली जाते. कारखानदारीमधून अशा वस्तू त्या ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर त्याच्या मागणीनुसार तयार करून दिल्या जातात किंवा काही वेळेस तयारही करून ठेवल्या जातात. अशा वस्तू लॉंग लाईफपर्यंत चालतात. त्यामुळं यांची किंमतसुद्धा मोठी असते. आणि या वस्तू आता सांगितल्याप्रमाणे ग्राहकांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आदेशाला अनुसरून तयार केल्या जातात. त्यानंतर आहे मशिनरीचे सुटे भाग. कारखान्यातील जी मोठमोठी यंत्रे बनवली जातात, मशिनरीज बनवली जातात, त्यासाठी काही सुटे पार्ट लागतात. आणि ते सुटे पार्ट बनवणाऱ्या काही कंपन्या असतात. ते निर्माण करण्याचं कार्य अखंडपणे ह्या छोट्या मोठ्या कारखान्यांमधून चालतं आणि ते छोटे छोटे पार्ट बनवून मोठमोठ्या कारखान्यांना मोठ्या मशिनरी बनवण्यासाठी त्याची सप्लाय करतात. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. या चॅप्टरचा दुसरा भाग आहे किंमत संकल्पना. आतापर्यंत पाहिलं आपण की वस्तू कशा पद्धतीने विकसित केली जाते, उत्पादित केली जाते, कोणकोणत्या प्रकारचं त्यांचं वर्गीकरण आहे हे पाहिलं आपण. आता त्याची किंमत कशी ठरवायची हे आपल्याला पाहायचं आहे, कशी ठरवली जाते हे पाहायचं आहे. स्पर्धक वातावरणामध्ये आपला उद्योग टिकून राहावा यासाठी विपणन संशोधन करून वस्तूची किंमत निश्चित केली जाते. यामुळं नफ्यामध्ये वृद्धी तर होतेच, परंतु त्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्यावर योग्य परतावा सुद्धा प्राप्त होतो. व्यवसायाचं सातत्य टिकून राहतं. यासाठी अशी प्रभावी किंमत निर्धारित करणं आवश्यक आहे. किंमत त्या वस्तूची ठेवणं आवश्यक आहे. तर यामध्ये पुढचा पार्ट बघू आपण. ही जी किंमत निश्चिती आहे तिची उद्दिष्ट कोणकोणती आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीवर
योग्य परतावा उद्योगधंद्यामध्ये ह्या आधुनिक जगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. मग ही गुंतवणूक स्वतःच्या भांडवलाच्या स्वरूपात असते किंवा कर्जावर घेतलेलं सुद्धा भांडवल असतं. यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्या कर्जावर व्याज भरावं लागतं. तसेच त्या गुंतवणुकीवर नफा सुद्धा प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणजे अपेक्षित परतावा प्राप्त होणं आवश्यक आहे आणि तो अपेक्षित परतावा प्राप्त करण्यासाठी किंमत निश्चिती केली जाते. त्यानंतर आहे ग्राहक संख्येत वृद्धी करणे. जर आपण त्या वस्तूची योग्य अशी किंमत निर्धारित केली तर त्यामधून जास्तीत जास्त विक्री होते आणि किंमत किफायतशीर असल्यामुळं एकूण ग्राहक संख्येमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते. किंमत कमी असल्यामुळं किंवा परवडण्यासारखी असल्यामुळं ग्राहकांची संख्या सातत्यानं वाढत जाते आणि आपल्या वस्तूला प्रचंड डिमांड येते. त्यानंतर आहे बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवणे. किंमत अशा पद्धतीनं ठेवायची, भविष्याचा वेध घेऊन ठेवायची की ज्याच्या आधारे आपल्याला बाजारपेठेवर प्रभुत्व प्रस्थापित करता येईल, बाजारपेठेमध्ये आपला दबदबा निर्माण करता येईल, आपल्या वस्तूचा बोलबाला होईल, अशी किंमत ठरवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंमत स्थिरता प्राप्त करणे. हे एक किंमत निश्चितीचं उद्दिष्ट आहे. व्यवसायाच्या विकासासाठी किंमत स्थिरता अत्यंत आवश्यक असते. जर किमतीमध्ये बदल होत गेले तर ग्राहकांचं प्रमाण कमी जास्त होतं आणि मग त्या व्यवसायाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. म्हणून किमतीतील चढ उतार जे आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी बाधक आहेत, ह्याचा विचार करून काळजीपूर्वक किंमत निर्धारण करणं आवश्यक आहे की ज्यामुळं ती किंमत स्थिर राहील आणि आपला व्यवसाय सुद्धा निर्धोकपणे पुढं मार्गक्रमण करेल. त्यानंतर आहे ग्राहकांच्या स्तरानुसार किंमत निर्धारण. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये अनेक जाती धर्माचे ग्राहक आहेत. त्यांची उत्पन्न पातळी वेगवेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगवेगळं आहे, राहणीमानाचा दर्जा वेगळा आहे, सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ह्या सर्व बाबीचा विचार करून किंमत निश्चित करणं आवश्यक आहे की जेणेकरून ह्या लोकांना ती वस्तू खरेदी करणं शक्य होऊ शकेल. त्यानंतर आहे स्पर्धेस सामोरे जाणे. बाजारपेठेमध्ये आज गळे कापूस स्पर्धा आहे. त्यामुळं बाजारपेठेतील स्पर्धक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंना चांगला पर्याय ठरू शकेल अशीच आपली वस्तूची किंमत निर्धारण पॉलिसी असणं आवश्यक आहे. त्या वस्तूंच्या किमतीच्या तुलनेमध्ये आपल्या वस्तूची किंमत असणं आवश्यक आहे की ज्यामुळं स्पर्धेच्या वातावरणामध्ये आपली वस्तू टिकाव धरू शकेल, त्या किमतीस विकल्या जाऊ शकेल. त्यानंतर आहे व्यवसायाचे दीर्घकालीन सातत्य. आपला व्यवसाय चिरंतन काळापर्यंत चालला पाहिजे, टिकून राहिला पाहिजे आणि असा व्यवसाय मग चिरंतन काळात टिकून ठेवण्यासाठी हे जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी व्यावसायिकाला काळजीपूर्वक किंमत निर्धारण करणं आवश्यक आहे. अन्यतः त्या किंमत निश्चितीचा फटका उद्योग व्यवसायाला बसू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील भाग बघूयात. तो आहे किंमत निश्चितीचे महत्त्व.
किंमत निश्चिती प्रभावीपणे का केली जावी, काळजीपूर्वक का करणं आवश्यक आहे, हा भाग आपणास यामध्ये अभ्यासायचा आहे. ज्यामधला पहिला मुद्दा आहे वस्तू विक्रीमध्ये वाढ. जर वस्तूची किंमत महत्तम आकारल्यास, जास्त आकारल्यास विक्रीमध्ये घट होऊ शकते. मागणीच्या सिद्धांतानुसार वस्तूंची योग्य किंमत आकारणी केल्यास विक्रीमध्ये मोठी वाढ होते. म्हणून वस्तूच्या विक्रीमध्ये जर वाढ मोठ्या प्रमाणात घडून आणायची असेल तर किंमत निश्चितीचं जे धोरण आहे ते अतिशय काळजीपूर्वक राबविणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे नफा वृद्धी होते. वस्तूंची माफक किंमत आकारल्यास, म्हणजे सर्वांना परवडेल अशी किंमत आकारल्यास वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत राहते व एका निश्चित दराने व्यवसायाला नफा मिळत जातो. जास्त किंमत आकारून नफा जास्तीचा मिळवण्यापेक्षा किंमतच अशी माफक आकारायची की ज्यामधून विक्रीचं प्रमाण वाढेल आणि तेवढाच जास्त नफा आपल्याला प्राप्त होईल. या दृष्टिकोनातून किंमत आकारणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे परताव्याचे प्रमाण वाढण्यास मदत. व्यवसायाचं जे प्रचंड प्रमाणात भांडवल आहे, त्यात केलेली गुंतवणूक आहे, त्याच्या प्रमाणामध्ये उचित प्रमाणामध्ये परतावा मिळणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. त्यासाठी योग्य किंमत आकारणी करणं गरजेचं ठरतं की ज्यामधून खर्चही भरून निघाला पाहिजे, भांडवल गुंतवणुकीचा परतावाही निघाला पाहिजे आणि व्यवसाय पुन्हा भविष्यामध्ये सातत्यानं चालत राहिला पाहिजे. यानंतर व्यवसायाची प्रतिमा वृद्धी. सारासार बुद्धीने वस्तूची किंमत ठरविल्यास व्यवसायाची प्रतिमा वाढते, तर फारच कमी किंमत ठेवल्यास व्यवसायाच्या प्रतिमेवर उलटा परिणाम होतो. म्हणजे एकदमच कमी किंमत ठेवली तर ग्राहकांना शंका येते की अरे याच्यामध्ये क्वालिटी नसेल, त्यावेळेस ज्याची किंमत कमी ठेवलेली आहे, व्यवसायाची प्रतिमा या ठिकाणी डागाळू शकते. आणि सारासार बुद्धीनं जर विचारपूर्वक वस्तूची किंमत ठरवली तर त्यावेळेस मात्र त्या बाजारपेठेमध्ये व्यवसायाची प्रतिमा मात्र वाढण्यास मदत होते आणि बाजारपेठेमध्ये आपल्या कंपनीचा दबदबा निर्माण होतो. त्यानंतर आहे जाहिरात व विक्री संवर्धन. वस्तूची जाहिरात व विक्री संवर्धन यासाठी प्रमंडळांना, व्यावसायिकांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी योग्य किमतीची आकारणी करावी लागते. तर वस्तूच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी जाहिरातबाजी पण आवश्यक आहे. परंतु ही जाहिरातबाजी करण्यासाठी जे मोठमोठ्या कलाकारांना घ्यावं लागतं, त्यांच्याकडून जाहिरात करून घ्यावी लागते, जाहिरात कंपन्यांना हे काम द्यावं लागतं, हा खर्च भरून काढावा लागतो. हा खर्च मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून केला जातो, करणं आवश्यकही आहे. मग हा खर्च भरून काढण्यासाठी वस्तूची किंमत निर्धारण पॉलिसी ही अतिशय चांगली असणं आवश्यक आहे. त्यानंतर समाज हिताची जोपासना. देशातील समाजाचे हित लक्षात घेऊन, म्हणजेच देशातील जे ग्राहक आहेत, जनता आहे, यांचं हित लक्षात घेऊन, तसेच देशातील किंमत नियंत्रण कायदे जे शासनाने केलेले असतात याचा सन्मान करून योग्य किंमत ठरवणे आवश्यक आहे.
त्या कायद्यांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन कुठल्याच प्रकारची किंमत निर्धारण पॉलिसी ॲडॉप्ट केली जाऊ नये, नाहीतर त्या प्रमंडळाचं, कंपनीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, कायदेशीर लढाई करत बसावी लागते. त्यानंतर आहे भविष्यकालीन योजनांना मदत. व्यवसायाची भविष्यकाळातील प्रगती साध्य करण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सर्वसमावेशक किंमत निर्धारण पॉलिसी ठरवणं आवश्यक आहे. सुरुवातीला काही कंपन्या एखादं प्रॉडक्टच बाजारामध्ये घेऊन येतात, पण उत्तरोत्तर चांगली किंमत निर्धारण पॉलिसी ॲडॉप्ट केल्यानंतर त्यांचा प्रॉफिट वाढत जातो आणि मग ते वस्तूंची एक चैनच निर्माण करतं. जसं टाटांचं उदाहरण आहे. टाटांचं उदाहरण असं आहे की ते मिठापासून अतिशय अवजड यंत्रापर्यंत वस्तूची निर्मिती करतात. त्यांनी ते योग्य अशी किंमत निर्धारण पॉलिसी अवलंबिल्यामुळं त्यांना ते करणं शक्य झालेलं आहे. त्यानंतर आहे बाजारपेठेतील वस्तूंचा हिस्सा किंवा भाग प्रमाणबद्ध व विचारपूर्वक किंमत निर्धारणामुळे ग्राहकांच्या मागणीत वाढ होते व त्यात सातत्य टिकून राहते. त्यामुळे बाजारपेठेत वस्तूंना एक अढळ स्थान प्राप्त होते आणि बाजारपेठेमधील वस्तूचा जो हिस्सा आहे, भाग आहे, तो वाढत जातो आणि अनेक बाजारपेठा आपल्या त्या वस्तूला काबीज करता येतात. म्हणून अशाच प्रकारची किंमत निश्चिती केली जावी की ज्यामुळं आपल्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात भरभराट होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण किंमत निश्चितीवर परिणाम करणारे घटक यावर चर्चा करूयात. किंमत निश्चितीवर परिणाम करणारे घटक व्यवसायाअंतर्गतही असतात, तसेच व्यवसायाबाहेरील सुद्धा असतात. किंमत निश्चिती करत असताना ह्या घटकांचा साकल्याने विचार करून काळजीपूर्वक किंमत निश्चिती करावी लागते. यामधील पहिला मुद्दा आहे व्यवसायाची उद्दिष्टे किंवा व्यवसायाचं उद्दिष्ट. काही उद्योग नफा कमावण्याच्या उद्देशाने स्थापित झालेले असतात, म्हणून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ते किंमत जास्त आकारतात. तर काही उद्योग समाजाच्या सेवेसाठी स्थापित करण्यात आलेले असतात. हे उद्योग तुलनेने कमीत कमी किंमत त्या वस्तूची ठेवून ती समाजासाठी उपलब्ध करून देतात. ह्या उद्दिष्टांचा त्या वस्तूच्या किंमत निर्धारणावर मोठा परिणाम होतो. यानंतर पुढील मुद्दा आहे वस्तूचे लागत मूल्य किंवा परिव्यय. वस्तू निर्मितीसाठी येणारा परिव्यय जर जास्त असेल तर वस्तूची किंमत वाढीव ठेवावी लागते, किमतीमध्ये वाढ करावी लागते. म्हणून काळजीपूर्वक रिसर्च आणि डेव्हलपमेंट केल्यानंतर त्या वस्तूची किंमत कमीत कमी निर्धारित करावी लागते. यासाठी त्या प्रमंडळातील R&D विभाग जो आहे त्या विभागाची फार महत्त्वाची भूमिका या संदर्भामध्ये असलेली दिसून येते. त्यानंतर आहे बाजारपेठेतील मागणी. वस्तूला बाजारपेठेत जर मोठी मागणी असेल तर थोडीशी किंमत जास्त आकारली तरी ग्राहक ती वस्तू ॲक्सेप्ट करतात. परंतु जर त्या वस्तूला मागणी कमी असल्यास तुलनेने किंमत कमी आकारावी लागते, म्हणजेच वस्तूच्या मागणीचा किंमत निर्धारणावर निश्चितच परिणाम होतो. यानंतर पुढील मुद्दा आहे स्पर्धात्मक किमती. यामध्ये बाजारपेठेतील जी स्पर्धा करणाऱ्या
वस्तू असतात त्यांच्या किमती कशा पद्धतीने निर्धारित केलेल्या आहेत याचा विचार यामध्ये करावा लागतो. जागतिकीकरणामुळे आपल्या वस्तूला अनेक देशी आणि विदेशी कंपन्यांच्या वस्तूंशी स्पर्धा करावी लागते. म्हणून स्पर्धेला तोंड देऊ शकेल अशा पद्धतीची आपल्या वस्तूची किंमत निर्धारित करणं आवश्यक आहे, म्हणजेच आपली वस्तू बाजारपेठेमध्ये टिकाव धरू शकेल. यानंतर पुढील मुद्दा आहे मध्यस्थांची संख्या. वस्तूच्या विक्री यंत्रणेमध्ये जर मध्यस्थ, किरकोळ आणि घाऊक व्यापारी यांची संख्या जास्त असेल तर या लोकांना जास्तीत जास्त कमिशन वाटप करावं लागतं. आणि हे जेवढं तुम्ही कमिशन जास्त प्रमाणात वाटप कराल त्याचा दुसरा परिणाम असा होतो की त्या वस्तूची किंमत वाढत जाते. म्हणून वस्तूच्या विक्री यंत्रणेतील जे मध्यस्थ आहेत यांची संख्या मर्यादित ठेवण्यावर भर द्यावा लागतो की जेणेकरून वस्तूची किंमत कमीत कमी राहू शकेल किंवा ठरवता येईल. यानंतर आहे मोठी वितरण साखळी. विस्तृत आकारमानाच्या देशात आंतरराज्य बाजारपेठ मिळवण्यासाठी तसेच विदेशातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी वितरणाची मोठी साखळी निर्माण करावी लागते. आणि ही जेवढी तुमची वितरणाची साखळी मोठी कराल तेवढ्याच प्रमाणामध्ये वितरण खर्च सुद्धा वाढत जातो. आणि वितरण खर्च वाढल्यामुळे त्या वस्तूची किंमत सुद्धा वाढवणं आवश्यक आहे. त्या वस्तूची किंमत सुद्धा जादा आकारली जाते. यानंतर आपण पुढील मुद्दा पाहूयात. तो आहे वस्तूचा टिकाऊपणा किंवा आयुर्मान. अशा काही वस्तू असतात की ज्या नाशिवंत असतात, ज्यामध्ये फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यांचं आयुर्मान कमी असतं. तसेच त्यांची वारंवार मागणी येते. त्यामुळं परिस्थिती पाहून, त्याचा टिकाऊपणा पाहून त्याची किंमत ठरवली जाते. म्हणजे कमीत कमी किमतीला वस्तू ह्या बाहेर काढल्या जातात, विकून टाकल्या जातात परिस्थिती बघून. परंतु टीव्ही, फ्रीज, फर्निचर, दागिने, वॉशिंग मशीन, कपडे यांचा टिकाऊपणा जास्त असतो. त्या जास्तीत जास्त काळापर्यंत ग्राहकांना यूज करता येतात. म्हणून यांच्या किमती मात्र जास्त आकारल्या जातात, कारण त्याची मागणी सातत्याने येत नाही. विशिष्ट कालानंतर ती पुन्हा मागणी त्या वस्तूला प्राप्त होत असते. त्यानंतर आहे गुणवत्ता फरक. अशा काही वस्तू असतात की ज्या बाहेरून पाहिल्यानंतर सारख्याच दिसतात बाह्य रूपानं, परंतु त्या वस्तूंचं जर बारकाईनं परीक्षण केलं, त्या पाहिल्या, तर त्यांचा आकार, रंग, चव, वास, उपयुक्तता, टिकाऊपणा यामध्ये मोठा फरक असलेला दिसून येतो. म्हणून या सर्व बाबींचा किंमत निर्धारणावर परिणाम होतो. ज्या वस्तूमध्ये हे जे आता सांगितलेले गुणधर्म आहेत ते उच्च दर्जाचे असतील, त्यांची किंमत जास्त असेल. तर बाहेरून जरी ती वस्तू सेम दिसत असेल आणि त्यामध्ये गुणधर्म नसतील तर त्या वस्तूंची किंमत कमी असू शकते, कमी आकारावी लागते. त्यानंतर आहे शासकीय धोरण. अनेक देशामध्ये, भारतामध्ये सुद्धा शासनानं किंमत निर्धारणासंबंधात अनेक कायदे केलेले आहेत. काही वस्तूंचं मूल्य निर्धारण केलेलं आहे शासनानं, तेवढीच त्याची किंमत द्यावी लागते आणि घ्यावी लागते शासन निर्णयानुसार. उदाहरणार्थ
शेतमाल मूल्य धोरण आहे, वीज दर धोरण आहे, जीवनावश्यक वस्तू किंमत नियंत्रण कायदा आहे, राशन दुकानावरील राशन विक्री आहे. या ठिकाणी शासनानं जी ठरवून दिलेली किंमत पॉलिसी आहे त्याचा वापर करूनच ती किंमत निर्धारित करावी लागते. म्हणजेच या शासकीय धोरणांचा वस्तूच्या किंमत निश्चितीवर निश्चितच मोठा परिणाम होतो. त्यानंतर आहे सामाजिक घटक. असे काही सामाजिक पैलू असतात की ज्यामुळं आपल्या वस्तूची किंमत निश्चितीकरण प्रभावित होते. त्यामध्ये पहिला आहे ग्राहकांचा दृष्टिकोन. बाजारपेठेतील ग्राहकांचा आपल्या वस्तूला कसा प्रतिसाद मिळतो, त्यांना किती किमतीला वस्तू परवडू शकते यावर सुद्धा किंमत निर्धारित करावी लागते. म्हणजे ग्राहकांची खरेदी शक्ती किती आहे, त्यांचा प्रतिसाद कसा आहे यावर सुद्धा किंमत निर्धारण करणं अवलंबून असतं. त्यानंतर आहे कामगारांचा दृष्टिकोन. विविध कंपन्यांमध्ये वितरण साखळीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, हे महागाईच्या प्रमाणामध्ये सातत्याने पगारवाढ आणि वेगवेगळे भत्ते मागतात. त्यांच्या संघटना आंदोलन करतात आणि मग कारखानदारांना त्यांचा पगारवाढ करावा लागतो, वेगवेगळे भत्ते द्यावे लागतात आणि मग निश्चितच त्या वस्तूची किंमत वाढते, वाढीव किंमत ठेवावी लागते. जर या कर्मचाऱ्यांनी थोडीशी सेवाभाव वृत्ती दाखवली तर निश्चितच त्याचा परिणाम असा होतो की वस्तूची किंमत कमी ठेवणं शक्य होते. त्यानंतर आहे उत्पादकांची नैतिकता. केवळ नफ्याचाच विचार करून जर वस्तूची किंमत ठेवायची ठरवलं तर त्यावेळेस मात्र समाजाचं नुकसान होतं. म्हणून उत्पादकांनी थोडी नैतिकता दाखवणं आवश्यक आहे, सामाजिक दायित्व दाखवणं आवश्यक आहे आणि हेतू पुरस्पर वस्तूंची किंमत कमी ठेवून ग्राहकांना ती उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. की ज्यामध्ये टाटांनी एक प्रयोग केलेला होता. त्यांनी टाटा नॅनो नावाची एक गाडी बाजारपेठेमध्ये आणली, ज्यांची किंमत त्यांनी ₹1 लाख ठेवायचं ठरवलं होतं. ती दुर्दैवानं ती कार लोकांनी ॲक्सेप्ट केली नाही, पण त्यांचा उद्देश खूप चांगला होता की जे गोरगरीब लोक आहेत ते एखादा ₹1 खर्च करू शकतात किंवा आखरी 1.5 लाखापर्यंत किंमत ठेवली होती त्यांनी आणि त्यामुळून ते गाडी खरेदी करून आपला प्रवास सुखकर करू शकतील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यानंतर आर्थिक पर्यावरण. बाजारपेठेमध्ये जे वेगवेगळे बदल होतात, तेजी मंदी येते, भांडवल बाजार व नाणे बाजारामध्ये चढ उतार येतात, रिझर्व्ह बँकेतर्फे आणि इतर कमर्शियल बँकांतर्फे व्याजदरामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. याचा सुद्धा किंमत निश्चितीवर परिणाम होतो. ज्यावेळेस रिझर्व्ह बँक किंवा व्यापारी बँका कर्जावरील व्याजाचा दर वाढवतात त्यावेळेस नाईलाजानं उद्योजकांना आपल्या वस्तूंची किंमत वाढवावी लागते. त्यानंतर आहे मागणीची लवचिकता. मागणीच्या बदलानुसार किमतीत बदल होतो. मागणी जेवढी ताठर असेल तेवढी किंमत उत्पादकाकडून जास्त आकारली जाते, कारण ग्राहक कोणत्याही किमतीला ती घ्यायला तयार होतात. तर मागणीचे प्रमाण ज्यावेळेस कमी होत जाईल, डिक्लाइन होत जाईल मागणी, त्यावेळेस मात्र उत्पादकांना आपली वस्तू कमी किमतीला विकावी लागते, म्हणजेच त्या वस्तूचे दर किंमत कमी करावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा आपली
लवकरच भेट होईल. थँक्यू.